अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय. निशिकांत भोसले पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. महाराष्ट्राचे कर्तबगार व लोकप्रिय नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा उरुण ईश्वरपूर नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री निशिकांत भोसले पाटील दादा यांनी आपला 12 जुलै रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केलाय. याबाबत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या भावनिक संदेशात म्हटले की 28 जानेवारी 2026 रोजी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. त्यांच्या नेतृत्वावर प्रेम करणारे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक आजही दुःखातून सावरलेले नाहीत. त्यांच्या नेतृत्वाची उणीव प्रत्येकाला प्रकर्षानं जाणवत असल्याचं त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर 12 जुलै रोजी होणारा स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. वाढदिवसानिमित्त कोणतेही स्वागत, सत्कार, पुष्पगुच्छ, बॅनरबाजी किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच हा दिवस जनसेवेसाठी आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी समर्पित करावा. तसेच त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना करावी, असेही त्यांनी आपल्या संदेशातून म्हटले आहे. श्री भोसले पाटील यांनी आपल्या सर्व समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी माझा वाढदिवस साजरा न करता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवर्जून सांगितले. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करत स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केलीये.